प्रार्थना या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार आहे की काळ्या कलरचा धागा आपल्या घरामध्ये प्रत्येक आई आपल्या मुलाला बांधत असते। का बांधत असते तर मुलाला नजर लागू नये, कोणाची दृष्ट लागू नये म्हणून आई बाळाचं संरक्षण व्हावं यासाठी काळ्या कलरचा धागा बांधत असते। बघा, ह्या गोष्टीवर कोणाला विश्वास आहे तर कोणाचा नाही, पण काळ्या कलरचा धागा बांधणं अत्यंत शुभ मानला गेलेला आहे। काळ्या कलरचा धागा बांधताना ज्यांना साडेसाती आहे किंवा ज्यांना काही म्हणजे नजर बाधा किंवा बाहेरील बाधाचा त्रास असेल त्यांनी काळ्या कलरचा धागा नक्कीच बांधायचा आहे। कारण की काळा कलर जो असतो तो नकारात्मक शक्ती म्हणजे नकारात्मक शक्ती जे आपल्या अंगामध्ये प्रवेश केलेली असते ती निघून जाते आणि नकारात्मक शक्तीपासून आपला बचाव करत असते, नजर बाधापासून आपला बचाव करत असते। तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की ह्या राशीच्या लोकांनी काळ्या कलरचा धागा बांधायचा नाही। कारण की ह्या ज्या दोन राशी आहे, ह्या दोन राशीच्या लोकांनी जर काळ्या कलरचा धागा बांधला तर त्यांना त्रास होतो, जास्त त्रास होतो। त्यांचा त्रास कमी होत नाही पण जास्त वाढत असतो। म्हणून हे जे दोन रास आहेत त्यांनी कधीच काळ्या कलरचा धागा बांधायचा नाही। आता तुम्ही म्हणणार की तुम्हाला संपूर्ण माहिती हवी असेल, जो बीज मंत्र आहे, तांत्रिक मंत्र आहे, तो जर आपण म्हटला तर याचा जो काळ्या कलरचा धागा जो आपण बांधतो त्याचा प्रभाव खूप जास्त प्रमाणे आपल्याला त्याचा फायदा होतो। आणि तो काळ्या कलरचा धागा कोणत्या वारी बांधावा, तांत्रिक मंत्र जो आहे अतिशय प्रभावशाली तो कोणता आहे याबद्दल सविस्तर माहिती मी माझ्या मोठ्या व्हिडिओमध्ये केलेली आहे। त्याची लिंक खालच्या साईडला दिलेली आहे। त्यात सांगितलेलं आहे की बीज मंत्र कोणता म्हणावा, कोणत्या वारी आपल्याला धागा बांधावा, त्याचे उपयोग काय होतो आणि कशा पद्धतीने तो धागा आपल्या पायात बांधल्याने त्याचे उपाय, त्याचे लाभ आपल्याला प्राप्त होत असतात। माझ्या चॅनलचं नाव आहे शिवशक्ती प्रार्थना। हे YouTube चॅनलवर सर्च केल्यानंतर तुम्हाला माझे संपूर्ण व्हिडिओ प्राप्त होतील। म्हणून मी तुम्हाला सांगते की त्यामध्ये संपूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे मी व्हिडिओ केलेले आहे। स्वामी समर्थ महाराजांची पण केलेले आहे, गुरुचरित्रचे पण केलेले आहे, आपले वास्तूचे केलेले आहे, संपूर्ण असे व्हिडिओ केलेले आहेत। त्याच्यात नक्की जा आणि हा मोठा व्हिडिओ केलेला आहे, याच्यात सगळी माहिती सांगितलेली आहे। कोणत्या राशीने बांधावा, का बांधू नये, कशासाठी बांधावा याबद्दल संपूर्ण माहिती आहे, काय लाभ प्राप्त होतील संपूर्ण माहिती आहे। त्यामुळे व्हिडिओ जा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा। श्री स्वामी समर्थ।